हॅलो नमस्कार स्टुडंट्स. आजचा हा आपला पहिला सेशन आहे आणि आजच्या आपण या सेशन मध्ये शिकणार आहे गॅरंटीड इन्व्हेस्टमेंट प्लॅन काय असतात आणि कशा प्रकारे गॅरंटीड इन्व्हेस्टमेंट करून पण तुम्ही 40 ते 45% वार्षिक रिटर्न्स कमवू शकता. तर आजच्या या प्लॅन मध्ये आपण डिस्कस करणार आहे सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात ट्रस्टेड प्लॅन जो की असणार आहे बजाज लाईफचा. बजाज लाईफ प्लॅनचं नाव आहे एस प्लॅन. ओके, जेव्हा पण आपण बजाज लाईफ किंवा बजाज लाईफच्या प्रोडक्ट बद्दल डिस्कस करतो, एकंदरीत एका बजाज नावाच्या मोठ्या कंपनी बद्दल डिस्कशन करतो, तेव्हा आपण डिस्कशन करताना सगळ्यात पहिला वर्ड जो असतो तो असतो गॅरंटीड. जेव्हा आपण बजाजचं नाव घेतो तेव्हा आपल्याला रिटर्न्स जे आहे ते गॅरंटीड मिळणार आहे. 100% गॅरंटीड रिटर्न तुम्हाला मिळणार आहे. याच्याबद्दल तुम्हाला काहीही शंका नसायला पाहिजे. बरं, किती रिटर्न्स मिळणार आहे गॅरंटीड याच्याबद्दल आता आपण येणार आहे. त्याच्यासाठी आता आपल्याला सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्टी काय आहे की सर मला गुंतवणूक किती करावं लागेल. जर मला गॅरंटीड रिटर्न पाहिजे तर मला गुंतवणूक किती करावं लागेल आणि हा एस प्लॅन आहे कोणासाठी. तर इथे सगळ्यात आधी आपण बघूया एस प्लॅन कोणासाठी आहे. ज्याला रिटायरमेंट प्लॅनिंग करायचं आहे. रिटायरमेंट प्लॅनिंग तुम्हाला करायचं आहे, आजपासूनच तुम्हाला रिटायरमेंट प्लॅनिंग करायचं आहे, तुमच्यासाठी हा प्लॅन आहे. तुम्हाला मुलींना तुम्ही गोल्ड, सिल्वर, चेन, नेकलेस हे सगळ्या गोष्टी गिफ्ट देता, पण मुलीला तुम्हाला लग्नामध्ये काही ना काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे जे तिला लाईफ टाइम साठी कामी येईल. फायनान्शियली सपोर्ट करायचा आहे. तुमचे मुलं कुठे ना कुठे शिकत आहे, त्यांना तुम्हाला पॉकेट मनी द्यायचा आहे. बाहेर गावी तुमचे मुलं शिकायला आहे, त्यांना तुम्हाला दर महिने पॉकेट मनी द्यावं लागते. ही पॉकेट मनी तुम्हाला द्यायची आहे. किंवा तुम्हाला तुमची वाईफ घरात आहे ते काही कमवत नाहीये, किंवा तुमचे हस्बंड घरात आहे ते काही कमवत नाहीये, घरात तुम्ही एकटे कमवणारे आहे, त्यांच्यासाठी तुम्हाला मंथली इन्कम द्यायचा आहे. हस्बंड किंवा वाईफ जर दोघांपैकी एक अर्निंग आहे, दुसरे कमवत नाही आहे आणि तुम्ही त्यांना दर महिन्याला काही ना काहीतरी पैसे देता घर चालवायला किंवा त्यांचं हे करायला, त्याच्यासाठी तुम्हाला त्यांना मंथली इन्कम द्यायचा आहे. या सगळ्या गोष्टींसाठी हा प्लॅन जो आहे हा कामी येणार आहे. आता खूपच इम्पॉर्टंट प्लॅन आहे, तर लक्ष द्या आणि लक्ष देऊन बघा. या प्लॅन मध्ये तुम्हाला जे वार्षिक गुंतवणूक आहे, इयरली जी गुंतवणूक आहे ती किती कशी असणार आहे. इयरली इन्व्हेस्टमेंट ही गुंतवणूक जी आहे ती वार्षिक गुंतवणूक असणार आहे आणि मिनिमम ही गुंतवणूक चालू होते 1 लाखापासून ते मॅक्सिमम 5 लाखापर्यंत. 1 लाखापासून 5 लाखापर्यंत वार्षिक गुंतवणूक तुम्ही करू शकता. आज आपण इथे फक्त 1 लाखाचं उदाहरण घेणार आहे. तुम्हाला जितकी पण गुंतवणूक करायची आहे तुम्ही त्याच्यानुसार त्याला मल्टिप्लिकेशन करत जा. 1 लाखाचं 2 लाख, 2 लाखाचं 3 लाख, त्याच्यानुसार अमाऊंट जी आहे ती वाढत जाते. आणि इकडे आपण डिस्कशन करणारच आहे की 1 लाख केले तर किती, 2 लाख केले तर किती. आणि 100% हे इन्व्हेस्टमेंट टॅक्स फ्री असणार आहे. ही इन्व्हेस्टमेंट कशी आहे, टॅक्स फ्री इन्व्हेस्टमेंट. टॅक्स तुम्हाला याच्यामध्ये लागणार नाही. अंडर सेक्शन 80C च्या अंतर्गत जे 1.5 लाख रुपीजचे टॅक्स आहे याच्यामध्ये तुम्हाला त्याचा एक्झेम्पशन सुद्धा मिळणार आहे. ओके, तर आता आपण डायरेक्टली इन्व्हेस्टमेंट वर येऊया. इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू किती इन्व्हेस्टमेंट करायची आहे. 1 लाख रुपये वर्षाला 1 लाख रुपये गुंतवणूक करायची आहे. किती वर्षासाठी गुंतवणूक करायची आहे, 12 वर्षासाठी. 5 वर्षापासून ते 12 वर्षापर्यंत गुंतवणूक करू शकता. एक लाख रुपये 12 वर्षासाठी तुम्हाला गुंतवणूक करायची. याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे डेथ कव्हर. हे डेथ कव्हर तुम्हाला किती मिळणार आहे, तर 1 लाख रुपये गुंतवणूक केलं तर 11 टाइम्स 11 गुणा म्हणजे किती, 11 लाख रुपयाचं डेथ कव्हर जे आहे ते तुम्हाला डे 1 पासून चालू होणार आहे. म्हणजे हे काय आहे, हे तुमच्यासाठी आहे सिक्युरिटी. हे इन्व्हेस्टमेंट केल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या लाईफला काय झालं तर हे कोणाला मिळणार आहे, नॉमिनीला हा डेथ कव्हर मिळणार आहे. म्हणजे हस्बंड इन्व्हेस्टमेंट करत आहे, हस्बंडनी 1 लाख रुपये भरले, 11 लाखाचं लाईफ कव्हर आहे. आणि हे लाईफ कव्हर समजा हस्बंडला काही झालं तर हे 11 लाख रुपये कोणाला मिळणार, वाईफला मिळणार आहे किंवा त्यांची जे पण नॉमिनी आहे त्या नॉमिनीला मिळणार आहे. बरं, पण हा तर इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे, हा
रिस्क प्लॅन, रिस्क कव्हरचा प्लॅन हा नाही आहे. हे जे आहे हे ऍडिशनल बेनिफिट आहे. डेथ बेनिफिट जे आहे ते तुम्हाला फ्री मध्ये ऍडिशनल गिफ्ट म्हणून याच्यामध्ये मिळत आहे. हे डेथ बेनिफिट फ्री आहे तुम्हाला. इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू तुमची 1 लाख आहे, त्याच्यावर तुम्हाला रिटर्न्स किती मिळतील? सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न जो असतो सगळ्यांचा तो असतो की सर मला रिटर्न्स किती मिळतील? तर 1 लाख रुपयाच्या गुंतवणुकीवर तुम्हाला वर्षाला 44,000 रुपयापर्यंत रिटर्न्स मिळणार आहे, जे की तुम्ही पकडून चालू शकता. 1 लाखच्या इन्व्हेस्टमेंटवर किती पर्सेंट होतात? 44% रिटर्न. फक्त आता तुम्हाला हे 1 लाख रुपये 12 वर्षासाठी गुंतवणूक करून ठेवावं लागेल. 1 लाखावर 44,000. आता तुम्हाला हे पैसे मंथली पाहिजे, तर मंथली किती मिळणार? 3500 रुपये महिना तुम्हाला मंथली मिळणार आहे. कधीपर्यंत मिळणार? लाईफ टाइम. 1 लाख रुपये 12 वर्ष गुंतवणूक केली तर हे 3500 रुपये महिना तुम्हाला जो आहे हा लाईफ टाइम मिळत राहणार आहे. ओके, तुमच्या वयाच्या 85 वर्षापर्यंत सुद्धा तुम्हाला हे 3500 रुपये महिना मिळत राहील. मग हा प्लॅन कोणी घेतला तर सगळ्यात जास्त बेनिफिशियल आहे? जर तुमचं एज 25 ते 40च्या मधात आहे तर तुमच्यासाठी हा प्लॅन एक परफेक्ट प्लॅन आहे. जर तुमचं एज 18च्या पण कमी आहे तर तुमच्यासाठी हा प्लॅन सगळ्यात बेस्ट आहे. 18चं एज तुमचं झालेलं आहे किंवा तुम्हाला तुमच्या मुलं मुली आहे जे आज 10 ते 20 वर्षाच्या वयात आहे, त्यांच्यासाठी तुम्ही हा प्लॅन जो आहे तो घेऊ शकता. जेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी हा प्लॅन घेणार, त्यांच्या वयाच्या 20 वर्षापासून तर त्यांच्या वयाच्या 80-85 वर्षापर्यंत पण तुम्हाला हे 3500 रुपये महिना जो आहे तो मिळत राहणार आहे. बरं, आता आपण जर कॅल्क्युलेशन करायला गेलो तर दरवर्षी आपण 1 लाख रुपये भरत आहे आणि दरवर्षी आपल्याला 44% रिटर्न त्या 1 लाखावर मिळत आहे. 44,000 रुपये आपल्याला गुंतवणुकीवर नफा होणार आहे. हे 12 वर्षापर्यंत आपण गुंतवणूक करणार. बरं, त्याच्यानंतर जसं मी बोललो 12 वर्षानंतर तुमची गुंतवणूक संपून जाईल, पण हे 44,000 रुपये जे आहे, जे वार्षिक उत्पन्न तुम्हाला येत आहे और 3500 रुपये महिना जो तुम्हाला येत आहे, हा तुम्हाला लाईफ टाइम साठी चालू राहणार आहे. बरं, फक्त इतकंच आहे का? तर नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जी गोष्ट आहे ती आहे मॅच्युरिटी अमाऊंट. ही मॅच्युरिटी अमाऊंट तुम्हाला मॅच्युरिटीला मिळत असते. तर ही मॅच्युरिटी अमाऊंट किती असेल? 12 लाख रुपये तुम्ही गुंतवणूक केले, 12 लाख रुपये गुंतवणूक केली तर तुम्हाला 30 ते 40 लाख रुपयाची मॅच्युरिटी अमाऊंट सुद्धा मिळणार आहे. जर तुमचं वय 30 वर्षाच्या वर असेल तर. जर त्याच्यापेक्षा पण कमी वय असेल तर ही मॅच्युरिटी अमाऊंट 50 ते 55 लाख रुपयापर्यंत पण पोहोचून जाईल. तर तुम्ही समजू शकता की तुम्हाला जे आहे इन्व्हेस्टमेंट फक्त 12 लाख रुपये करायची आहे, त्याच्यातूनही तुम्हाला दरवर्षी 44,000 रुपयाचा नफा हा होणारच आहे. 12 वर्षाच्या गुंतवणूक संपल्याच्या नंतर 44,000 रुपये वार्षिक उत्पन्न और 3500 रुपये महिना हा तुम्हाला लाईफ टाइम साठी चालू राहणार आहे. आणि त्याच्या सोबतच मॅच्युरिटीला तुम्ही 30 ते 50 लाख रुपये तुमच्या एज नुसार अलग अलग अमाऊंट येणार, ती मॅच्युरिटीला ही अमाऊंट तुम्हाला मिळणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, ही पूर्ण अमाऊंट जी आहे ही टॅक्स फ्री राहणार आहे. आणि आता आपण डिस्कशन करणार आहे की हे अमाऊंट कसं तुम्हाला श्रीमंत बनवू शकते. ठीक आहे, त्याच्यासाठी आता आपल्याकडे एक अजून आणि खूप महत्वाचा प्लॅन जो आपण या बजाज लाईफ एस सोबतच अटॅच केलेला आहे, तो प्लॅन आपण आता इथे घेऊन आहे. त्याला आपण म्हणतो SIP प्लॅन. हा SIP प्लस आहे. या SIP प्लस मध्ये तुम्हाला स्वतःला म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याची गरज पडत नाही. हे जे 44,000 रुपये तुमच्याकडे येत आहे, तर महिन्याला 3500 रुपये महिना येत आहे. हाच 3500 रुपये महिना SIP प्लस मध्ये हा आपण गुंतवणूक करत असतो. 3500 रुपये महिना जर तुम्ही वयाच्या 30 वर्षापर्यंत SIP मध्ये गुंतवणूक करत राहिले, जे की 3500 रुपये महिना तुम्हाला तुमच्या खिशातून टाकायचा नाही आहे. हा जो पैसा आहे हा तुम्हाला बजाज कडूनच SIP प्लस मध्ये जाणार आहे. जर तुमच्या खात्यात येणार बँक खात्यामध्ये, तिथून तुम्हाला SIP मध्ये टाकायचा आहे
किंवा डायरेक्ट बजाज सुद्धा तुमचे पैसे डायरेक्ट एसआयपी मध्ये गुंतवणूक करू शकते. दोन्ही ऑप्शन अवेलेबल आहे. जर तुमच्या बँक खात्यामध्ये तुम्ही पैसे घेतले, बँक अकाउंट मध्ये तुम्ही पैसे घेतले आणि स्वतः एसआयपी मध्ये गुंतवणूक केली, तुमच्या मनाने एसआयपी मध्ये गुंतवणूक केली, तर तिथे एसआयपी चे 15 ते 17% जे रिटर्न आहे हे तुम्हाला मिळतील लॉंग टर्म मध्ये. पण हेच जर तुम्ही बजाजलाच म्हटलं, बजाज लाईफलाच तुम्ही म्हटलं की मला बँक खात्यामध्ये हे 3,500 रुपये नका देऊ, याची एसआयपी तुम्हीच माझ्या थ्रू तुमच्या एसआयपी मध्ये करून टाका, तर बजाज तुम्हाला मिनिमम 8% गॅरंटीड रिटर्न देणार आणि मॅक्सिमम जे 15 ते 17% और 20% जे रिटर्न येणार एसआयपीचं ते तुम्हाला मिळणार. बजाजकडे केलं तर बजाज 8% मिनिमम देणार आणि 15, 17, 20% जेवढं येणार ते देणार आणि हे सगळं इन्कम बजाज तुम्हाला टॅक्स फ्री देणार. ही अमाऊंट जी तुम्ही बजाजच्या थ्रू एसआयपी मध्ये टाकली तर बजाज त्याला इन्व्हेस्ट करणार, तर टॅक्स फ्री पैसे देणार. बट येस, तुम्हाला असं वाटतं की तुम्ही या 3500 रुपये महिन्याच्या एसआयपी ला तुम्हाला स्वतःला गुंतवणूक करायची आहे, तर तुम्ही ते सुद्धा करू शकता. तुमच्या बँक खात्यामध्ये जेव्हा हे 3500 रुपये येत आहे, या 3500 रुपयाला तुम्ही स्वतः सुद्धा गुंतवणूक करू शकता आणि 30 वर्ष जर तुम्ही 3500 रुपयाची एसआयपी करत आहे, तर इमॅजिन नाही करू शकणार तुम्ही 2 करोड रुपयाची व्हॅल्यू जी आहे ते फक्त या 3500 रुपये महिन्याच्या गुंतवणुकीतूनच होऊन जाईल. म्हणजे असं विचार करा की आज तुमचं वय 25 वर्ष आहे आणि 55व्या वर्षी, जर आज 25व्या वर्षी तुम्ही हा प्लॅन विकत घेतलेला आहे, तर 55व्या वर्षी तुमच्याकडे 2 करोड रुपये तर फक्त आणि फक्त एसआयपीच्या थ्रू जमा होतील. ते सोडून सुद्धा पुढे अजून 30 वर्षापर्यंत हे 3500 रुपये महिना तुम्हाला मिळतच राहणार आहे. मॅच्युरिटीला हे 50 लाख रुपये ऍडिशनल तुम्हाला मिळणार आहे टॅक्स फ्री. तर हा प्लॅन जो आहे अशा प्रकारे काम करतो आहे आणि वन ऑफ द बेस्ट प्लॅन आहे हा इंडस्ट्रीमध्ये सध्या. या प्लॅनचं नाव आहे बजाज लाईफ एसआयपी प्लॅन, एसआयपी प्लस, आणि याच्यामध्ये 2 व्हेरियंट आता सध्या अवेलेबल आहे. एक आहे एस, एक आहे एस वेल्थ. ओके, जर तुम्हाला लॉंग टर्म मध्ये वेल्थ बनवायची आहे तर तुम्ही ते पैसे जे आहे बजाजलाच देऊन टाका गुंतवणूक करण्यासाठी. जर तुम्हाला महिना काही ना काहीतरी पैसे पाहिजे खात्यामध्ये, तुमच्या खात्यात पैसे पाहिजे, तुम्हाला त्या पैशाची गुंतवणूक नाही करायची आहे पण तुम्हाला ते पैसे वापरायचे आहे, तर तुम्ही बजाज लाईफचा एस प्लॅन साठी जाऊ शकता आणि इथे तुम्हाला गुंतवणूक करायची गरज नाही, ते पैसे तुम्ही स्वतःचे स्वतः वापरणार. बरं, आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे की सर तुम्ही इतका चांगला प्लॅन एक्सप्लेन तर केला, मला सांगा मला गुंतवणूक करायची आहे, मला काय काय करावं लागेल. बस, तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला या नंबरवर एक मेसेज करण्याची गरज आहे. नंबर मी इथे दिलेला आहे 7972870134 हा नंबर आहे, और दूसरा नंबर आहे 7416014883. या नंबरवर तुम्हाला मेसेज करायचं काम आहे आणि या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. जाणून घ्या बजाज लाईफ एस मध्ये तुम्ही 1 लाख गुंतवले तर 3500 रुपये महिना मिळत आहे. जर 2 लाख गुंतवले तर किती मिळतील? 2 लाख गुंतवले तर 7,000 रुपये महिना तुम्हाला मिळेल. 3 लाख गुंतवले तर 10,500 रुपये महिना तुम्हाला मिळेल. 4 लाख गुंतवले तर 14,000 रुपये महिना तुम्हाला मिळेल. 5 लाख गुंतवले तर 18,000 रुपये महिना तुम्हाला मिळणार आहे. अशा प्रकारे हा प्लॅन वर्क करेल. ठीक आहे, तर दर महिना किंमत किती मिळत आहे हे तुमच्या गुंतवणुकीवर डिपेंड करते. आज तुम्हाला असं वाटत आहे की ठीक आहे सर, मी इन्व्हेस्टमेंट करणार होतो एका घरामध्ये, एका प्लॉट मध्ये, एक दुकान मला घ्यायचं होतं. आता हा प्लॅन तर झाला, आता आपण बघूया की जर तुमचा विचार होता की मला एक दुकान घ्यायचं आहे आणि त्या दुकान मी 1 करोड रुपयाचं मी दुकान विकत घेणार. ठीक आहे, त्याच्यासाठी तुम्हाला कदाचित लोन काढावं लागेल आणि त्या दुकानावर तुम्ही रेंट घेणार, तर त्याच्यात तुम्हाला काहीही पैसे मिळणार नाही. त्याच्या जागी जर तुम्ही असं विचार करता की हे माझं एक ऑनलाईन दुकान आहे आणि मला इथून महिन्याला महिना रेंट आला पाहिजे, तर जस्ट तुम्ही इमॅजिन करू शकता की 10 लाख रुपयाची गुंतवणूक तुम्ही केली. फक्त 10 लाख रुपयाची गुंतवणूक तुम्हाला 12 वर्ष करायची आहे, तर 1 करोड
1.2 करोडची तुमची गुंतवणूक आहे. पण याच्यासाठी तुम्हाला ना लोन काढायची गरज आहे. वार्षिक 10 लाख रुपये गुंतवणूक केली तर तुम्हाला 36,000 रुपये महिना रेंट चालू होईल आणि हा रेंट तुम्हाला लाईफ टाइम येणार आहे. बरं, 10 लाख रुपये गुंतवणूक केली 12 वर्ष, त्याच्यानंतर 30 वर्षाच्या नंतर चला रेंट तर 36,000 रुपये महिना येईल. 10 लाखाच्या गुंतवणुकीवर 36,000 महिना रेंट चालू, 4 लाख रुपये तुम्हाला वर्षाला फक्त आणि फक्त रेंट मिळेल, तो पण टॅक्स फ्री. आता 4 लाख रुपये रेंट जर तुम्हाला कमवायचं आहे तर कमीत कमी 1 करोड रुपयाचं तुम्हाला दुकान घ्यावं लागेल, तेव्हा तुम्ही हे रेंट कमवू शकता. बट इथे तुम्हाला 1 करोड एकदम देण्याची गरज आहे का? नाही. 10 लाख रुपयामध्येच तुम्हाला 4 लाख रुपये रेंट पुढच्या महिन्यापासून चालू होऊन जाईल. तुमचं दुकान कधीही खाली राहणार नाही. 1 करोडचं दुकान घेतलं त्याच्यानंतर ते दुकान जर भाड्याने नाही गेलं तर ते तुमचं नुकसान होणार. बट इथे तसं नाही आहे. 10 लाख रुपये भरा, 36,000 रुपये रेंट तुमचा पुढच्या महिन्यापासून चालू. दरवर्षी 10 लाख 12 वर्षासाठी पे करा. 12 वर्षाचा टाइम आहे तुमच्याकडे तुमच्या पूर्ण ऑनलाईन दुकानाचा रेंट भरण्यासाठी, ते म्हणजे दुकानाची किंमत भरण्यासाठी. बट हा जो 36,000 रेंट आहे हा पहिल्या महिन्यापासूनच, पहिल्यांदा जे 10 लाख भरले तेव्हापासूनच चालू होऊन जाईल. बरं, मग मला आता असं समजा मॅच्युरिटी अमाऊंट जी आहे ते तुमच्या दुकानाची वाढलेली प्राइस असं तुम्ही समजू शकता. तर आज तुम्ही 1 करोडचं दुकान घेतलं, 30 वर्षाच्या नंतर ते दुकान जे आहे ऑलरेडी ते जुनं होऊन जाईल, खूप काही होऊन जाईल, व्हॅल्यू काय होऊन जाईल, 4 करोड 5 करोड 10 करोड याच्यापेक्षा जास्त व्हॅल्यू होणार नाही. बट इथे 30 वर्षाच्या नंतर याची व्हॅल्यू 10 ते 15 करोड रुपये तुम्हाला मॅच्युरिटीला अलग मिळतील. तर अशा प्रकारे तुम्ही जे आहे गुंतवणूक करू शकता, जेणेकरून तुम्हाला 10 ते 15 करोड पण नाही, जवळजवळ तुम्हाला 30-40 करोड पर्यंतची व्हॅल्यू मिळेल 30 वर्षाच्या नंतर. तर दोन्ही यांनी तुम्ही विचार करू शकता. एक म्हणजे जे रिटेल इन्व्हेस्टर आहे, ज्यांना छोटी अमाऊंट गुंतवायची आहे आणि 1 लाखापासून तुम्हाला सुरुवात करायची आहे, 3,500 रुपये महिना तुम्हाला मिळत राहील. पण ज्यांना मोठं काहीतरी रिअल इस्टेट गुंतवणूक करायची होती, तर रिअल इस्टेट पेक्षा हा वन ऑफ द बेस्ट तुम्हाला वे मी सांगत आहे, जिथे तुम्ही दुकानात पैसे टाकून किंवा एक रेसिडेन्शियल फ्लॅट विकत घेऊन त्याला रेंटला देण्याचा जर तुम्ही विचार करत असाल, त्याच्या जागी तुम्ही हे करू शकता. बेनिफिट्स खूप जास्त तुम्हाला मिळतील. व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली कॉन्टॅक्ट करा आणि माहिती घ्या, तुमचा इन्व्हेस्टमेंट प्लॅन सॉर्ट आउट करून घ्या. ओके, थँक्यू एव्हरीवन, बाय बाय.